कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। इन्सुलीत गोवा बनावट दारूसाठा जप्त, एक्साईजची धडक कारवाई, 2 जण ताब्यात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध दारू साठ्याला आणि वाहतुकीला आळा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग, उमेदवारांचे अर्ज दाखल। रायगडमध्ये बिबट्याच्या अफवांनी घबराहट, व्हायरल व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन। आणि रत्नागिरीत नशामुक्त भारत प्रतिज्ञा, जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रम, व्यसनमुक्तीसाठी सर्वांनी घेतली शपथ, अंमली पदार्थ मुक्त समाज घडवण्याचा केला निर्धार। पाहुयात सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे। अवैध गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने इन्सुली येथे धडक कारवाई केली आहे। या कारवाईत लाखो रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला असून 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। इन्सुली चेकपोस्ट समोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। यावेळी एका टेम्पोमध्ये गोवा बनावटीची अवैध दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली। जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत तब्बल 13,41,600 रुपये इतकी आहे। केवळ दारूच नव्हे तर दारूसह वाहतुकीसाठी वापरलेले बॅरल्स आणि टेम्पो असा एकूण 23,73,100 रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला। या प्रकरणी गुजरात राज्यातील 2 संशयितांना अटक करण्यात आली। दिनेशभाई नवलसिंग संगाडा आणि रोहित अशोकभाई यादव। या कारवाईमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध दारू वाहतुकीला मोठा धक्का बसला असून उत्पादन शुल्क विभागाने आपली कारवाई आणखीन तीव्र करण्याचे संकेत दिलेत। सावंतवाडीतून एक मोठी राजकीय बातमी समोर येते। महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। सावंतवाडीच्या राजकारणात ही एक महत्त्वाची घडामोड मानली जाते। घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपले शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काँग्रेसकडून साक्षी वंजारी यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला। याशिवाय नगरसेवक पदासाठी तब्बल 15 उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत। यामध्ये समीर वंजारी, राघवेंद्र नार्वेकर यांसारखे ओळखीचे तगडे आणि अनुभवी चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। यामुळे सावंतवाडीच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। महाविकास आघाडीतील एकजूट आता ढासळताना दिसत असून काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याचे यातून स्पष्ट होत आहे। यामुळे सावंतवाडीची येणारी निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार आहे। कोणत्या पक्षाला किती यश मिळतं आणि कोण बाजी मारतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। नमस्कार, मी सौ साक्षी समीर वंजारी, सिंधुदुर्ग महिला काँग्रेसची जिल्हा अध्यक्ष आणि सावंतवाडीमधून आज आम्ही उमेदवारी अर्ज काँग्रेस स्वबळावर लढत आहे। तसेच या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सन्माननीय दिलीपजी नार्वेकर ज्यांनी एकेकाळी सावंतवाडी नगरपालिका गाजवलेली आहे। तसेच आमचे या विधानसभेचे प्रभारी जे आहेत आज चंद्रकांत उर्फ आबा दळवी सुद्धा प्रदेश काँग्रेसमधून आज इथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमच्या सोबत आहेत। आम्ही संपूर्ण पॅनल काँग्रेस पक्षाचं आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत। चौरंगी लढत होईल। नक्कीच काँग्रेस पक्षाला खूप चांगली संधी आहे, कारण उमेदवार जे आम्ही देत आहोत ते फार उच्च शिक्षित आणि चांगल्या घरातील उमेदवार आम्ही आज काँग्रेस पक्ष देत आहोत। आणि एक विरोधी पक्ष म्हणून एक जी भूमिका बजावेल ती काँग्रेसच बजावेल असं मला वाटतं, कारण सातत्याने आम्ही आज काँग्रेस पक्ष आज वेगवेगळ्या विषयांवरती आज आवाज उठवत आहोत। आणि एक नगराध्यक्ष म्हणून मी 15 वर्ष मी सातत्याने एक सक्रिय चेहरा म्हणून जिल्ह्यातून मी ओळखले जाते। दीपक केसरकरचा बालेकिल्ला नव्हता, हा बालेकिल्ला जर काँग्रेसचा उभारला असेल तर दिलीप नार्वेकर काँग्रेसच्या माध्यमातून उभारला होता। पंचायत कधीही तुम्ही सावंतवाडीचा जर इतिहास जर तुम्ही पाहिला तर कधी काँग्रेसचा झेंडा तिथे लागलेला नव्हता, पण 85 सालापासून 3 टर्म हा काँग्रेसचा झेंडा आम्ही लावलेला आहे, दीपक केसरकरने लावलेला नाही। दीपक केसरकर तर मी कॉप करून दीपक केसरकरला घेतलं होतं, नंतर तो पुढे त्यांनी वाटचाल केली, हा आलायत आहे। यावेळी तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला सांगतोय काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पुन्हा काँग्रेसचा झेंडा उभारणार आहे, थोडा मला आत्मविश्वास आहे। एक तुम्हाला सांगतो, ज्यावेळी मी नगराध्यक्ष होतो त्यावेळी संबंध सावंतवाडी शहराचा मी मास्टर प्लॅन तयार केला होता। सावंतवाडी कशी असली पाहिजे, कुठे असले पाहिजे, फिश मार्केट कुठे असते, मटन मार्केट कुठे असले पाहिजे, इतर वस्ती कशी साधली, हे मी त्यावेळी मास्टर प्लॅन केलेला होता। आज इतका मास्टर प्लॅन चांगला तो आहे
तो राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहोत आम्ही सर्वजण. कणकवली नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीनं राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आणली आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत विजयासाठी कंबर कसली. यावेळी कणकवलीतील सत्ताधारी भाजपला आणि खास करून आमदार नितेश राणे यांना रोखण्यासाठी शहर विकास आघाडीनं जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं स्पष्ट झालंय. शहर विकास आघाडीमध्ये ठाकरे गट, शिंदे गट यांच्यासह शहरातील अनेक प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या मतांचे विभाजन टाळत सत्ताधाऱ्यांना एकजुटीने आव्हान देण्यासाठीच ही आघाडी स्थापन केल्याचं संदेश पारकर यांनी सांगितलंय. या ठिकाणी कुठलाही पक्ष राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे. हा कौल आपल्याला त्या ठिकाणी 3 तारखेला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झालेली आहे. भाई, आपण ही जी आघाडी केला ती आघाडी करत असताना आपल्या पक्षश्रेष्ठींना विश्वास घेतलाय का? खरं तर याबाबतचे चर्चा निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणूनच ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी हा निर्णय झालेला आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं सगळ्या निवडणुकांना होत असतात, त्यामुळे हे काही नवीन नाही. कुठंतरी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता कामा नये. सगळे त्या ठिकाणी एकसंघपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. वेंगुर्ल्यात आगामी नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून काँग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत हा अर्ज भरला आहे. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आणि जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. विलास गावडे यांच्या समर्थनार्थ आलेल्या गर्दीनं काँग्रेसने आपली ताकद आणि लोकप्रियता दाखवून दिली आहे. आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष म्हणून आज आम्ही या ठिकाणी दाखल केला आहे. खऱ्या अर्थानं वेंगुर्ल्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपले 16 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आणि सर्वच्या सर्व उमेदवार हे विकासाचं विजन घेऊन या ठिकाणी निश्चितपणे विजयी होतील एवढी आम्हाला खात्री आहे. या ठिकाणी विकास आघाडी, महाविकास आघाडीच्या संदर्भात अजूनही आमची बोलणी चालू आहे. त्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत होणार आहे, त्या ठिकाणी निश्चित मैत्रीपूर्वक लढत आम्ही करणार आहोत. या वेंगुर्ला शहरामध्ये मी सातत्याने समाजकारण करत असताना अनेक घटकातले लोक, सर्व समाजातले नागरिक आजही माझ्याबरोबर विकासाच्या कामाचं विजन घेऊन पूर्ण पाठीशी आहे आणि आम्ही कधीही मैत्रीपूर्वक या ठिकाणी विकास करत असताना कुठचेही राजकारण न आणता सर्व पक्षीय घेऊन या ठिकाणी वेंगुर्ल्याचा विकास करायचा आहे हे विजन आम्ही ठेवलं. त्यामुळे कुठच्या पद्धतीत आम्ही या ठिकाणी विजयी होणार ही आम्हाला खात्री आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गटाला इथे मोठा धक्का बसलाय. शिंदे गटात सक्रिय असलेले 2 महत्त्वाचे चेहरे राहिला शेख आणि नईफ कादिरी यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोन्ही नेत्यांनी आपल्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय जमीर नाजिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदे गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षांतर केल्यानं मुरुडमधील त्यांच्या राजकीय गणितांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मुरुड तालुक्यात निश्चितपणे वाढली असून आगामी काळात येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. एकीकडे शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने विजयाच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकल्याचं चित्र आहे. बातमी आहे पेण नगरपालिकेच्या निवडणुकीची. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला. पेण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 अ मधून आफरीन मुदस्सिर अखवारे आणि प्रभाग 7 ब मधून सुभाष सखाराम आवासकर
यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। हे अर्ज पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली भरण्यात आले आहेत। यावेळी उमेदवारांनी विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केलाय। आफरीन अखवारे आणि सुभाष अवास्कर यांना प्रभाग क्रमांक 7 मधील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवा पिढीकडून मोठ्या प्रमाणात वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। या वाढत्या प्रतिसादाला पाहता पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7A आणि 7B मधून भाजपचे दोन्ही उमेदवार नक्की निवडून येणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। महाड नगर परिषदेच्या निवडणुका तोंडावर असताना रायगडमधून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। गेली 27 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या मुस्लिम बांधवांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला। गांधारपाले साहिलनगरचे सरपंच मंसूर ताज यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मुस्लिम कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला। गावचा विकास साधण्यासाठीच आपण हा पक्षप्रवेश करत असल्याचं सरपंच मंसूर ताज यांनी यावेळी सांगितलं। महाडमध्ये मंत्री भरत गोगावले आणि युवा सेनेचे विकास गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। या पक्षप्रवेशामुळे महाडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून त्यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। माझ्या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने आपल्याकडे एक नम्रतेची विनंती आहे की आमचा महसूल गाव जो पाले आहे ते आम्हाला गंधार पाले करून मिळावे, ही आमची आपल्याकडे एक प्रमुख मागणी आहे। तसंच पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने अधिक से अधिक निधी ग्रामपंचायतला यावा, जेणेकरून आम्ही ग्रामस्थांच्या जे विकासात्मक बारीक सुरीक काही कामं असतील तेही करू। पनवेलच्या कामोठे येथे सकाळी पालिकेच्या कचरा आणि वृक्ष छाटणीच्या ढिगाला भीषण आग लागली। मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळील मोकळ्या मैदानात ही घटना घडली आहे। काही क्षणातच आगीच्या ज्वाळा वाढल्या आणि धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास घरात यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला। त्यानंतर पालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या अल्पावधीतच घटनास्थळी दाखल झाल्या। कचरा, झुडपे आणि सुक्या फांद्यांमुळे आगीने काहीच वेळात उग्र रूप धारण केले होते। पहिल्या गाडीतील पाणी लवकर संपल्याने दुसऱ्या गाडीच्या मदतीने दोन्ही पथकांनी संयुक्त प्रयत्नांनी आग विझवली। अथक प्रयत्नानंतर अखेर आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मात्र या आगीत 2 झाडांनाही झळ पोहोचली आहे। या घटनेनंतर माजी नगरसेवक विकास घरात यांनी पालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। मोकळ्या मैदानात नियमितपणे कचरा टाकल्यानेच अशा दुर्घटना घडत असून जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार, आज आग इथे लागली होती तर मला एक कॉल आला। तुरंत मी महानगरपालिकेला अग्निशमक दलाला कॉल करून अग्निशमकची गाडी बोलवण्यात आली। पण याला जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका आणि इथले प्रशासन आहे। जे वॉर्ड ऑफिसर वगैरे आहेत हे फक्त वॉर्ड ऑफिसमध्येच बसलेले असतात। याची वास्तव स्थिती आणि परिस्थिती ही कधी बघण्याचा प्रयत्न करत नाही। याच्या अगोदर सुद्धा आम्ही या डेब्रेजसाठी वृक्षारोपण प्राधिकरणाने टाकलेल्या कचऱ्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून प्रयत्न केलेला की जेणेकरून लवकरात लवकर ही गोष्ट उचलली पाहिजे। पण आजची परिस्थिती इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही महानगरपालिका जागी होणार का? म्हणजे जे डेब्रेज वगैरे ते डम्पिंगसाठी काही आपल्याला व्होट कॅम्प असेल किंवा इतर ठिकाणी महानगरपालिकेने नियोजन केलेलं आहे। पण जिथे ओपन प्लॉट आहे तिथे डम्पिंग आणि अनधिकृत बांधकाम करण्याचं बरेच लोकांचा प्रयत्न झाले। याच्यासाठी महानगरपालिकेने सतर्क राहिलं पाहिजे आणि वेळेवर याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत। कारण इतका मोठा डम्पिंग ग्राउंड डोळ्यासमोर होऊन सुद्धा कोणताही अधिकारी याच्यावर ॲक्शन घेत नाही। याला जबाबदार ही महानगरपालिकाही आहे। रायगड जिल्ह्यात बिबट्याच्या मुक्त संचाराच्या व्हायरल व्हिडिओनी सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय। समाज माध्यमांवर असे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसरत आहेत ज्यामुळे नागरिक धास्तावलेत। पेण तालुक्यातील जिते उंबरडे परिसरात बिबट्या रस्त्यावर मोकळेपणाने फिरतानाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। यामुळे या भागातील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराहट पसरली आहे। मात्र पेणच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सपना सोनार यांनी या व्हायरल व्हिडिओबाबत एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय। त्यांच्या माहितीनुसार हा व्हिडिओ पेण किंवा जिते उंबरडे परिसरातील नाही। नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन वन विभागामार्फत करण्यात आलंय। बिबट्याचा रस्त्यावर मुक्त संचार असल्याचा जो व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल होतोय, काय नेमकी परिस्थिती आहे? कुठला व्हिडिओ आहे तो? काय आव्हान? सदरचा जो व्हिडिओ आहे प्रसार माध्यमांमध्ये आता मोठ्या प्रमाणात तो व्हायरल होत आहे। तर त्याच्या संदर्भात आम्ही आमच्या परिक्षेत्रामध्ये म्हणजे पेण वन परिक्षेत्राच्या हद्दीमध्ये सगळीकडे तपास केला तर तो आमच्या परिक्षेत्रातला नाही आणि तो जर या परिक्षेत्रातला
असता तर आम्हाला यापूर्वीच बातमी मिळाली असती आणि जरी यापुढे असेल समजा बिबट्याचा वावर या परिसरात तर आमच्या वन विभागाकडनं त्याचा तपास घेतला जाईल आणि तसं नागरिकांना आवाहन करून जागरूक केलं जाईल आणि सावधगिरीचा इशारा म्हणून सगळ्यांना काळजी घेण्यासाठी सांगितलं जाईल। तरी लोकांनी ज्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ कडून जे अफवा पसरवले जात आहेत तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नये आणि वन विभागाला सहकार्य करावे। रत्नागिरी जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी आहे। मंडणगड तालुक्यातील शिरगाव परिसरात झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झालेत। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एका वॅगनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल चरामध्ये कोसळली। दाट धुके आणि अंधारामुळे चालकाचा अंदाज चुकला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये हर्षदा जोशी आणि शंकर करमरकर यांचा जागीच मृत्यू झाला। प्रमोद लिमये आणि ओमकार लिमये हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर मंडणगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि मंडणगड पोलिसांनी तातडीने धाव घेतली। ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला। अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करतात। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठी एक महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली आहे। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने डिजिटल मीडिया परिषद महाराष्ट्र या नव्या संघटनेची स्थापना झाली असून तिचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन नुकतंच छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडलं। या ऐतिहासिक सोहळ्याला राज्यभरातून तब्बल 1000हून अधिक डिजिटल पत्रकार उपस्थित होते। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। या अधिवेशनात मुंबई आणि ठाणे विभागासाठी निमंत्रक म्हणून तसेच अनेक अनुभवी पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी मुंबई कमिटीच्या कार्यकारिणीत देखील नवीन सदस्य म्हणून सुनील शिंदे, उमेश शेट्टे, तेजस वाघमारे, मारुती मोरे, सुरेश गायकवाड आणि बाळासाहेब पाटील यांचा समावेश करण्यात आला। नवनियुक्त सदस्यांचे स्वागत करताना SM देशमुख, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे आणि मुंबई अध्यक्ष राजा आदाटे यांनी ही परिषद डिजिटल पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास व्यक्त केला। डिजिटल पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावाच्या काळात या संघटनेची स्थापना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। रत्नागिरीतून एक महत्त्वाच्या सामाजिक अभियानाची बातमी। भारताला व्यसनमुक्त करण्याच्या दिशेने नशामुक्त भारत अभियान मोठ्या उत्साहात राबवले जात आहे। या अभियानाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित सर्वांनी नशामुक्त भारत प्रतिज्ञा घेतली। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला। या प्रतिज्ञेद्वारे कोणत्याही प्रकारचे व्यसन न करण्याचे, मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करण्याचे आणि इतरांनाही नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन करण्यात आले। व्यसनमुक्ती आणि निरोगी समाज घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू असा निर्धार यावेळी उपस्थित सर्वांनी केला। यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। समाज कल्याण निरीक्षक अमोल पाटील यांनी सर्वांना ही शपथ दिली। व्यसनमुक्तीच्या संकल्पातून एक निरोगी आणि समृद्ध भारताची उभारणी करण्याचा हा प्रयत्न आहे। पोलीस तपासाचे मुख्य क्राईम रिपोर्टर, महाराष्ट्र राज्य तसेच DBC न्यूज चॅनलचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार उमेश शेट्टे आणि त्यांच्यासोबत पत्रकार गीता अमरे शेट्टे यांनी आज माझे कोकणच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। ही भेट माझे कोकणचे निवासी संपादक सागर कदम यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडली। या भेटी दरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील विविध पैलूंवर आणि सद्यस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली। माझे कोकण परिवाराकडून पत्रकार उमेश शेट्टे आणि पत्रकार गीता अमरे शेट्टे यांना खास दिवाळी अंकाची भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। या भेटीमुळे दोन्ही प्रतिष्ठित माध्यम समूहांमधील आपुलकीचे नाते अधिक दृढ झाले। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर माझा किल्ला माझी जबाबदारी या संकल्पनेखाली भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य डोळ्यासमोर ठेवून शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। या मोहिमेत शिव मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले। सुनील अंबावडे, राकेश कुसळे, अविनाश ठोसर यांच्यासह अनेक मान्यवर आणि तरुण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी सत्यजित पाटील यांनी माझा किल्ला माझी जबाबदारी या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले। आपल्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेल्या
गडकिल्ल्यांचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला। हे किल्ले म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि शौर्याचा वारसा आहे, जे आपण जपले पाहिजेत। रायगड जिल्ह्यातील पेण येथून एक अत्यंत प्रेरणादायी बातमी समोर येते। येथील सुमतीबाई वी देव माध्यमिक विद्यालयात सकाळ NIE आणि सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठाच्या वतीने सामूहिक ज्ञानेश्वरी पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 17 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सवाचे औचित्य साधून राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे। या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। विशेष म्हणजे 5वी ब मधील विद्यार्थिनींनी स्पृहा सागर मोडक हिने संत ज्ञानेश्वरांची वेशभूषा करून ज्ञानेश्वरीचे पारायण केले। तिच्या भूमिकेचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले। अनेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा करून कार्यक्रमात रंगत आणली। शिक्षिका नीता ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीतील ओव्या, वारकरी संप्रदायाचे ज्ञान आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती दिली। संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा परिचय करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, विचारशीलता आणि मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, प्रशासन अधिकारी RR पाटील यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा उपक्रम निश्चितच त्यांच्या मनात संस्काराचे बीज रुजवण्यात यशस्वी ठरला आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।